ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटलेत आणि या पार्श्वभूमीवर पक्षानं संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे. व्हीप पाठवल्यानंतर हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले तर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरे गटाचा हा मोठा प्लॅन आहे. पण आता एकदा शिवसेना हा मुख्य पक्ष हातून गेल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षही हातातून जाणार का? घटनातज्ञ अनंत कळसे याविषयी काय सांगतायत पाहूया. असं एक दिसतंय की पॅराफोर आणि याच्या खाली 10वी जी अनुसूची आहे भारतीय संविधानामध्ये आपण दाखल केलेली आहे, ज्याला पॉप्युलरली अँटी डिफेक्शन लॉ असं म्हणतात. याच्या पॅराफोरच्या अंतर्गत जर 2/3 सदस्य जे आहेत, आता उद्धव सेनेकडे 19 सदस्य म्हणजे 9 सदस्य म्हणजे 2/3 म्हणजे किमान 6 सदस्यांनी तरी वेगळा गट स्थापन करून वेगळ्या पक्षात प्रवेश केला पाहिजे, कारण मर्जरची तरतूद आता लागू आहे. आणि यामध्ये एक स्पष्ट करू इच्छितो की जी फूट आहे ती नॉट ओनली लेजिस्लेचर पार्टी, पण ती फूट मूळ राजकीय पक्षामध्ये सुद्धा पडली पाहिजे. व्हर्टिकल स्प्लिट अपेक्षित आहे पॅराफोरला. मूळ राजकीय पक्ष आहे शिवसेना, तो त्याला क्लेम करता आला पाहिजे की माझाच मूळ राजकीय पक्ष आहे आणि हे फूट आम्ही दोन्ही याच्यात पडली. हे सगळं सिद्ध झाल्यानंतरच मग त्यांना दुसऱ्या एखाद्या पक्षात मर्ज व्हावं लागेल. आता एक पश्चिम बंगालचं उत्तम उदाहरण आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आणि ते दुसऱ्या एका छोट्याशा अगदी छोट्या पक्षात विलीन झाले. ही करेक्ट प्रोसिजर आहे आणि त्याप्रमाणेच आता याच्यावर माननीय अध्यक्ष लोकसभा कारवाई करतील, सगळी तपासणी करतील. आणि ही क्वाझी ज्युडिशियल प्रोसेस आहे, अर्धे न्यायिक प्रक्रिया आहे. त्याप्रमाणे ते ट्रिब्युनल म्हणून काम करून हे सगळी प्रक्रिया पूर्ण करतील, तपासणी करतील आणि मग ते त्यांना मान्य करतील. सर, व्हीप म्हणजे व्हीप मोडल्यास कारवाई? व्हीप म्हणजे एक प्रकारचा आदेश आहे, पक्षाचा आदेश. आणि ते पक्ष एखाद्या व्यक्तीला, एखाद्या सदस्याला तो अधिकार देतं, किंवा पक्षाच्या बैठकीला असो किंवा लोकसभेत एखादं बिल आहे, अर्थसंकल्प आहे, महत्वाचा ठराव आहे, या ठरावाला उपस्थित राहण्याबाबत पक्षादेश जारी केला जातो. आणि हा पक्षादेश मोडला तर पॅराफोर प्रमाणे अँटी डिफेक्शन लॉ प्रमाणे त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन, अपात्रतेची कारवाई होऊ शकते. अशा प्रकारचा तो व्हीप आहे. त्याच्यामध्ये सुद्धा डिबेटेबल असं आहे की तो लोकसभेच्या कारवाईलाच लागू होतो का, विधानसभेच्याच कारवाईला लागू होतो का, त्यांच्या पक्षाच्या बैठकीला लागू होतो का, हे सगळे मुद्दे मग म्हटल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. आणि मी सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण आदर राखून, कारण सर्वोच्च न्यायालय इट्स घटनापीठ आहे, आपलं घटनेचा अर्थ लावण्याचं काम न्यायालयाकडे आहे, सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. तर याचा वापर करून त्यांनी तातडीने हे सगळे मुद्दे स्पष्ट करावेत. कारण 22चं जे प्रकरण आहे अद्याप 4 वर्षापासून सर्वोच्च न्यायालयाकडे निर्णयासाठी पडलेलं आहे, त्यावरच निर्णय अजून झालेला नाही. लगेच ही दुसरी फूट त्याच्यामध्ये अस्तित्वात आली. हे सुद्धा थोडंसं एक त्याच्यामध्ये एक विरोधाभास दिसतोय थोडक्यात सांगायचं म्हणजे. तर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात लवकरात लवकर निर्णय देऊन हे सगळे मुद्दे स्पष्ट केले. खरं तर आता खासदारांची मनधरणी करणं हाच एकमेव उपाय ठाकरेंकडे आहे. ठाकरे गटाला यात यश येतंय का, की शिंदेंच्या शिवसेनेकडून कसे फासे टाकले जातात हे येत्या काही तासातच कळेल. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.